Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. तुमच्या पक्षामध्ये सुद्धा ओबीसी मंत्री आहेत, तटकरे आहेत, म्हणजे आदिती तटकरे आहेत, आता दत्तामामा भरणे मंत्री आहेत. त्याच्यामध्ये त्यांच्यासमोर ही भूमिका तुम्ही मांडली का? असं आहे की मी गेलो, त्याच्यानंतर अजितदादांनी जे आहे विचारलं की काय निर्णय झाला, त्यावेळेला कोण कोण होते त्या कमिटीतले लोक, की त्यांची चर्चा झाली होती की असं झालं तसं झालं, हे झालं ते झालं. खरं सांगा, मला काही विचारलं नाही. आता मला विचारलं नाही तर मी काही सांगितलं नाही. आणि मला त्याच्यानंतर ताबडतोब हे सगळं घेऊन वकिलांकडे वगैरे जायचं, अजूनही धावपळ करतो मी की बाई शब्दांचा अर्थ काय. आणि जर हायकोर्टाने सांगितलेलं आहे कुणबी आणि मराठा हे दोन वेगवेगळ्या जाती आहेत आणि त्या एकत्र आहेत असं मानणं हा सामाजिक मूर्खपणा आहे असं हायकोर्टाने म्हटलं. मी नाही म्हटलं, हायकोर्टाने म्हटलं. आणि ते वेगवेगळे आहेत. आणि त्याला परत चॅलेंज झालं कुठे, सुप्रीम कोर्टात. सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याच्यावर आणखी पुढे पुढे सांगितलेलं आहे की हे शक्य नाही. त्यांनी उलट विचारलं की मराठा समाजाचे आतापर्यंत एवढे सगळे मुख्यमंत्री झाले पण कुणीही हा निर्णय घेतला नाही, कारण तो त्यांचा शहाणपणा होता की हा समाज सामाजिक दृष्ट्या मागासला आहे म्हणून त्यांनी ते केलं. अशी शाबासकी त्यांना दिलेली आहे त्या मराठा मुख्यमंत्र्यांना ज्यांनी हे केलं नाही त्यांना. आणि त्यांनी स्पष्ट म्हटलं की हे देता येणं शक्य नाही. पण तुम्ही कॅबिनेटला जायला पाहिजे होतं असं नाही वाटत तुम्हाला? तुम्ही कॅबिनेटमध्ये जाऊन विचारायला हवा होता, हे का नाही तुम्ही आम्हाला दाखवलं, का हा मुद्दा उपस्थित नाही केले गेले, हा GR चेंज कसा झाला, हे सगळे जे मुद्दे तुम्ही उपस्थित करताय ते कॅबिनेटमध्ये पण उपस्थित करता आले असते मुद्दे. तिकडे चीफ सेक्रेटरी असतात, बाकी लोक असतात, अनेक जण असतात तिकडे. कॅबिनेटमध्ये काय होतं, कसं चालतं हे मी तुम्हाला सांगू शकत नाही, ते गोपनीय आहे. पण तरी लोकांना असं वाटतं की कॅबिनेट इज अ राईट फोरम टू आस्क क्वेश्चन अबाउट दिस. तुम्ही मंत्री आहात, तुम्ही तिथे जाऊनही प्रश्न विचारू शकता. याचे दोन अर्थ निघतात. एक तुम्ही जे म्हणताय त्याला महत्व मिळणार नाही असे तुम्हाला खात्री होती म्हणून तुम्ही कॅबिनेटमध्ये गेला नाही. आणि मला माझं खात्री होती की मी तुमच्या समोर आल्यामुळं सगळ्या जगालाही माहिती पडेल की हा प्रश्न काय आहे आणि त्याच्यावर त्यांनाही माहिती पडेल म्हणून ते तुमच्या पुढे आलो. बरं, तुम्ही कोर्टात जाणार आहात ते याच मुद्द्यावरनं जाणार आहात का की संविधानामध्ये कायद्यानुसार जात बदलता येत नाही आणि या GR नुसार जात बदलली जाऊ शकते जो तुमचा आक्षेप आहे, याच मुद्द्यावरून तुम्ही कोर्टात जाणार आहात? आम्ही जे आहेत ना वेगवेगळ्या वकिलांबरोबर आमचे लोक चर्चा करतायत काय मागचे काय डिसिजन्स आहेत, जजमेंट्स काय आहेत हायकोर्टाचे, सुप्रीम कोर्टाचे, मागचे आयोग काय म्हणतायत, शिंदे समिती कशासाठी निर्माण झाली होती, शिंदे समिती जेव्हा निर्माण झाली त्यावेळेला मंत्रिमंडळासमोर चर्चा झाली आणि शिंदे समितीने काय करायचं तर ज्या नोंदी आहेत त्या शोधून काढायचं आणि त्यांना प्रमाणपत्र द्यायचं. शिंदे समितीला हा अधिकार आम्ही दिला नाही की तुम्ही नवीन क्रिएट करा, कृत्रिमरित्या तयार करा, आणि हा अधिकार त्यांना दिला. त्यांना काय सांगितलं, शोधून काढा, कारण तिकडे तेलंगणामध्ये इकडे तिकडे कुठे असतील ते कागदपत्र बघा आणि शोधा आणि ते शोधून जे असेल त्यांना द्या. तिथे मंत्रिमंडळाचा निर्णय आहे, हा पुढचा कालचा निर्णय नाही.